गांधीनगर पोलीस ठाण्यात जप्त केलेला आयशर टेम्पो परत देण्यासाठी 50,000 रुपयाची लाच मागितल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक शंकर जाधव, पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब तुकाराम शिरगिरे आणि पोलीस कॉन्स्टेबल संतोष बळीराम कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकारामुळे कोल्हापूर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे। तक्रारदारांच्या तक्रारीनुसार आयशर टेम्पो सोडवण्यासाठी आणि कोर्टात मदत करण्याच्या मोबदल्यात पोलीस उपनिरीक्षक शिरगिरे यांनी 30,000 रुपयाची मागणी केली होती। त्यानंतर दीपक जाधव यांनी ही फोनवरून 35,000 रुपयाची मागणी करत गुन्ह्यात मदत करण्याचं आश्वासन दिलं। या लाचखोरीची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली आहे। तक्रारीच्या पडताळणीत पोलीस कर्मचारी संतोष कांबळे यांनी तक्रारदाराला भेटून 15,000 रुपयाची तडजोडीची मागणी केली, तर दीपक जाधव यांनी तक्रारदाराच्या अटकेदरम्यान पैसे घेतल्याचं कबूल केले। या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली आहे। शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपायुक्त लाचलुचपत विभाग पुणे, विजय चौधरी, अपर पोलीस अधीक्षक आणि वैष्णवी पाटील, पोलीस उप अधीक्षक कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली बापू साळुंके, पोलीस निरीक्षक अँटी करप्शन ब्युरो यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।